हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि येस, खूप दिवसांनंतर आपण लॉंग फॉर्म व्हिडिओ करतोय. बरेच दिवस आता ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ, छोटे छोटे शॉर्ट्स, रील्स असं सगळं चालू होतं. बट फायनली वेळ मिळालाय की मी थोडा लॉंग फॉर्म व्हिडिओ करेन. ऍक्च्युली खूप दिवसांपूर्वी ना मी हा ओलाप्लेक्सचा शॅम्पू विकत घेतलेला. खूप महागे, ऑब्व्हियसली इट इज गुड, बट दिस वॉज ओलाप्लेक्स नंबर 4. यांच्या ओलाप्लेक्सच्या सगळ्या शॅम्पूजना आणि सगळ्याच सगळ्याच काय बोलतात त्याला, सगळ्याच हेअर केअरच्या प्रोडक्ट्सना ना त्यांनी नंबर दिले आणि प्रत्येक नंबरचं त्यांचं त्यांचं काय जे काही काम आहे ते. सो बेसिकली दिस इज बॉन्ड मेंटेनन्स शॅम्पू. इट रिपेअर्स, स्ट्रेंथन्स अँड नरिशेस ऑल हेअर टाइप्स. आणि हा 100 ml शॅम्पू काहीतरी मला 1600-1700 रुपयाला पडला होता. सो हा मी वापरलाय, ऑलमोस्ट अगदी थोडंसं उरलाय. द शॅम्पू इज गुड, बट त्याच्यासोबत इंटरेस्टिंग पार्ट इज त्याच्यासोबत ना त्यांनी मला काही असे छोटे छोटे फ्रीबीज पाठवले आणि मी खूप काळ ते असे इग्नोर करून साईडला ठेवलेले, बिकॉज मला असं वाटलं की ठीक आहे, बघू नंतर यूज करू. देन आय ऍक्च्युली गॉट सम टाइम आणि मी वाचलं की याच्यामध्ये नक्की काय आहे. सो दिस इज ओलाप्लेक्स हेअर परफेक्टर नंबर 3. सो हे कसं वर्क करतं माहितीये? हे प्रोडक्ट तुम्हाला तुमचे केस धुवायच्या आधी वापरायचे. सो आता जसे मी केस धुतले नाहीयेत, मी फक्त केस ओले केलेत विदाउट एनी शॅम्पू, पाण्याने फक्त केस ओले केलेत. आणि याच्यावर मी हा परफेक्टर लावून, म्हणजे रूट्स पासून ते पूर्ण टिप्स पर्यंत, कंडिशनर सारखं मिड लेंथला लावायचं नाहीये, पूर्ण रूट्स पासून लावायचंय आणि व्यवस्थित मसाज करायचंय याने. आणि मसाज केल्यानंतर हे मिनिमम 10 मिनिट्स टू मॅक्झिमम 30 मिनिट्स पर्यंत तुम्ही ठेवू शकता. सो मी एक 15-20 मिनिटं हे ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आय एम गोइंग टू यूज दिस शॅम्पू विच इज ओलाप्लेक्स नंबर 4 बॉन्ड मेंटेनन्स शॅम्पू. सो हा शॅम्पू मी यूज करणार आहे. हा आता खूप थोडं उरलाय, सो हा नाही मी आता यूज करणार. मी हा शॅम्पू यूज करून बघणार आहे. अनफॉर्च्युनेटली आय डोंट हॅव अ कंडिशनर फ्रॉम ओलाप्लेक्स, सो मी इधर आय गो फॉर नॉर्मल, आपला माझ्याकडे लोरियल पॅरिसचा कंडिशनर आहे, सो तो मी यूज करेन थोडासा. पोस्ट दॅट दिस इज ओलाप्लेक्स नंबर 9 बॉन्ड प्रोटेक्टर नरिशिंग हेअर सिरम. दिस इज अ लिव्ह इन कंडिशनर. बेसिकली हे सिरम पण नाही, दिस इज अ लिव्ह इन कंडिशनर. सो एकदा तुम्ही केस धुवून बाहेर आलात की त्याच्यानंतर डॅम्प हेअरवर, म्हणजे थोडे केस ओले असताना, यू हॅव टू अप्लाय दिस फ्रॉम युअर मिड लेंथ, म्हणजे इथपासून मुळांना लावायचं नाहीये, इथपासून ते शेवटच्या टोकापर्यंत केसांना हे लावायचंय. त्यानंतर तुम्ही केस ब्लो ड्राय करू शकता किंवा नॅचरली पंख्याखाली सुकवू शकता. आणि त्यानंतर बेसिकली ज्यांचे केस खूप जास्त कर्ली आहेत किंवा वेव्ही आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. स्ट्रेट केसांसाठी इट्स नॉट नेसेसरी. माझे ओरिजिनल केस ऍक्च्युली खूप कर्ली आहेत आणि मी केसांना ट्रीटमेंट केलेली, नॅनोप्लास्टिया केलेलं असं वाटतं. हो. सो त्याच्यामुळे केस माझे जे आधीचे केस आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रेट आहेत आणि नवीन केस जे आले ते कर्ली आहेत. सो मी हे वापरून बघणार आहे, कारण ऑब्व्हियसली कॉन्टेंट क्रिएट करायला घेतल्यापासून खूप जास्त केसांना हीट लागते. स्ट्रेटनर यूज करते, कर्लर यूज करते, केस ऍक्च्युली खूप जास्त डॅमेज झालेत. अँड आय हॅव हर्ड की दीज प्रोडक्ट्स ऍक्च्युली डू वेल. सो लेट्स सी इफ इट वर्क्स. सो मी आधी काय करणार आहे, केस माझे मी फक्त धुवून घेतलेत. सो हे मी ओपन करते. हे मी सगळं एका वेळेला नाही, सगळं वापरायचंय. ठीक आहे, हे खूप महाग असतं. सो कॉल मी कंज्यूस, बट हे सगळं वापरायचंय. सो हे मी बऱ्यापैकी त्याची पातळ कन्सिस्टन्सी आहे. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट एनिथिंग. सो हे तुम्हाला मुळांना सुद्धा लावता येतं. सो जस्ट सी, वरतून खूप जास्त करली आहेत आणि हे स्ट्रेट आहेत, बट इट्स ओके नाव. सो असं व्यवस्थित लावून मी केस वरती बांधले. याच्यानंतर जसं मी म्हणाली की आय एम गोइंग टू यूज शॅम्पू अँड कंडिशनर. सो आपण एक 10-15 मिनिटं, मॅक्स 20 मिनिटं थांबूया आणि देन मी हे सिरम अप्लाय करणार आहे. सो
लेट्स सी यू आफ्टर माय शॅम्पू. सो मी केस धुवून घेतलेत. आता हे जे ओले केस आहेत, म्हणजे पाणी गळत नाहीये केसांमधून पण ओले आहेत, सो असे एकदम पाणी गळणारे थपथपणारे केस नाही घ्यायचे, ते ज्याला डॅम्प हेअर असं म्हणतात. सो याच्यावर मी आता हा ओलाप्लेक्सचा नंबर 9 चा बॉन्ड प्रोटेक्टर नरिशिंग हेअर सिरम लावणार आहे. सो हा मी पण फर्स्ट टाइमच यूज करते. अशी काहीशी कन्सिस्टन्सी आहे. मी पण फर्स्ट टाइम यूज करते त्याच्यामुळे मी खूप नाही घेणार आहे, बट असा स्मॉल कॉइन साईज अमाऊंट मध्ये मी घेतलंय. आणि अगेन हे तुम्हाला तुमच्या मिड हेअर जे असतात तिथपासून खाली लावायचं. सो इट हॅज अ गुड फ्रेग्रन्स बाय द वे. सो तुमचे जर खूप कर्ली केस असतील ना तर तुम्हाला हे जास्त बेटर आहे, कारण तुम्ही मग जरा असे त्याला सेट करू शकता. कारण माझे हे वरचे केस पूर्ण कर्ली आहेत आणि हे असे स्ट्रेट आहेत कारण ते ट्रीटमेंट केलेले केस आहेत. सो ऍक्च्युली असं घासलं नाही पाहिजे केसांना, बट ओके. आणि इधर तुम्ही हे असंच पंख्याखाली नॅचरली सुकू देऊ शकता, बट तुम्हाला दाखवण्यासाठी आय एम गोइंग टू यूज हेअर ड्रायर. सो इफ यू कॅन सी माझे हे जे कर्ल्स आहेत ते खूप प्रिटी दिसत आहेत, ते इतके छान बसले आहेत त्याने. बट काही फायदा नाही, कारण इथपासून जे केस आहेत प्लेन त्याचं काही नाही होऊ शकत. आणि द प्रोटेक्टर इज नॉट फॉर द स्ट्रेट हेअर बाय द वे. बट येस, आय थिंक जर तुमचे केस खूप छान करली असतील ना, सो मेक शुअर यू इन्व्हेस्ट इन दिस प्रोडक्ट. बट येस, इफ यू कॅन सी केस, हे जे मी हे केस दाखवते जे, लुक ॲट द शाईन. खूप कमाल शाईन दिसते आणि मी कुठलंही लाईट अजून लावलेलं नाहीये. टू गुड. आय थिंक खूप स्मूथ झालेत. आता मी जर सगळे केस असे स्ट्रेट केले ना तर डेफिनेटली इट्स गोइंग टू लुक टू गुड. बट मी आता ते प्रोडक्ट यूज केलंय आणि जे कर्ल्स आहेत ते आता बऱ्यापैकी असे ना स्टिफ झाले त्या लिव्ह इन कंडिशनरमुळे. सो त्याच्यामुळे आता जर मी स्ट्रेटनर वापरलं तर आय माइट डिस्टर्ब द पॅटर्न. सो मी आता काही करणार नाहीये. आय एम जस्ट गोइंग टू डू सम हेअरस्टाईल ज्याच्याने मी केस आता फिट करून ठेवू शकते. But yes, for the curly hair, you guys should try this number 9 bond protector hair serum. This is a live-in conditioner. आणि बाकी कुठल्याही हेअर टाईप साठी तुम्ही ओलाप्लेक्सचे शॅम्पू आणि कंडिशनर यूज करू शकता. द प्रोडक्ट्स आर टू गुड. मी परत हे खरेदी करेन का, तर येस, मला वाटतं ही जी ट्रीटमेंट आहे ही आठवड्यातून एकदा करायची ट्रीटमेंट आहे. तुम्ही हे सगळी प्रोसिजर जी आहे तुम्ही रोज नाही करू शकत. म्हणजे जे प्री वॉश जे आपण कंडिशनर लावलेलं, आय थिंक ते रोज नाही लावलं तरी चालेल. आठवड्यातून एकदा इट इज फाईन. डेफिनेटली इट्स गोइंग टू गिव्ह यू व्हेरी गुड रिझल्ट. माझे केस जसे म्हणाले की हीट प्रोटेक्टर्स आणि हे सगळं वापरल्यामुळे खूपच जास्त डॅमेज झाले होते. आणि एकाच वॉश मध्ये मला ते खूप जास्त बेटर वाटतात. सो डेफिनेटली मी आठवड्यातून एकदा वापरण्यासाठी आय थिंक इट वुड बी अ गुड इन्व्हेस्टमेंट, कारण ते लॉंग टर्म साठी तुम्ही तो शॅम्पू किंवा ते प्रोटेक्टर वगैरे यूज करू शकता. सो आय थिंक या दॅट्स अबाउट इट. आणि तुम्हाला असेच अजून व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज 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 चॅनलला लाईक करा, सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर प्लीज माझ्या इंस्टाला फॉलो करा. आणि सी यू अगेन. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.